निघून चेंकी होईल ना तर तुला देवाचा नाव कळत नाही. भाकरला काय म्हणते बापरे मग तर भाकरला काकर आणि मानीला तिकडे भाकरले काकर पाणीले मानी गैरी छोटी गड्या मग छोटी 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 तर बाई भाकरला काकर पाणीला मानी नवऱ्याला का भाऊ म्हणते का मग चष्मेवाले बाबा त्यावी तर नेमकाच पुढे बसेल त्या बाबाला बाई काय म्हणते काय आईला बुम बुम नाही रे आय लव्ह यू रिमिक्स म्हणा आय लव्ह यू लैला ने कहा जो मजनू से राजा ने कहा जो वीर से यही मुझसे यही तुझसे यही मुझसे कह दे तू आई लव यू हो सुधाकर आई दल्लावर बाई नंबर काबर लावस काबर भाऊ त्यासला कोर्स म्हणा बे कसं काय या दल्लास पासून तिसरा 3 फायदा बापरे 3 फायदा आहेत. पहिला फायदा म्हणजे श्रावण बाळ पेन्शन घरी बसून पगार बरोबर आहे मग यासले जाणं पडी का नाही आले गरज नाही ना आणि दुसरा फायदा एसटीला अर्धे तिकीट ते बी बंद झालं. अरे फुकट वगैरे फुकट आणि तिसरा फायदा दल्लाले मटण खावानी गरज नाही. खाबर भाऊ त्यानं तोंड मग जातच नाही तर काय पोटी तोडी तो अरे काका तो दल्ला इथला आगाव राज दिले बरोबर काही कुठं का आपण तर बाई तू देवाचं नाव तुला कळत नाही शिकवून दे रे बाईला शिकवून दे तुला देवाचं नाव शिकवून देतो तुम्ही शिकून देता मग एक काम करा दोघं हात जोडा दोघं पाय जोडा डोळं बंद करा मला डोळा मारा देवाकडे लक्ष असू द्या. मी म्हणतो तसं माझ्या मागून म्हणायचंय तुम्हाला तुमच्या मागून बोलायला लय मज्जा येते हो. पहिले मागे तरी बोलते मज्जा बोलायला रे बोलायला देवाचं नाव घ्या तर मी देवाचं नाव शिकवतो सुरू करू बाई मागे काय करायले तुम्ही तर बोलले ना काय माझ्या मागून बोलायचं साला असं गरम गरम काय लागणार रे ती बाई माझे टाक्टर काढलेला आहे तिच्या मला सांगायला नुकसान सुरू आपण तुला मला कनेक्शन एक आहे का बाई मी तुम्हाला देवाचा नाव शिकवतो तर करू बाई देवाच्या अभंगाला थोडा का मी म्हणतो तसं म्हणा लाल लाल चमक तू कशाला म्हणते yan माई म्हणे माझ्या सिरी कमी आहे का बोलते मी तर बाई मी म्हणतो तसं म्हणा लाल लाल चमक गोल गोल चमक आडवी तर पडत मग उजवे ते टांग मग ढकले ते लिंग नाही बाई नाही मार खायचं नाही ते अरे याला म्हटलं गेलं बाई आताच्या आता भागवतानी माणसाने कधी चिंता करू नये तुम्हाला रागाला मग येणार नाही तर लाल लाल चमक गोल गोल चमक याचा आता असं बाई तुम्ही पंढरपूरला गेले का नाही गेलो आम्ही एक वेळा पंढरपूरला जाऊ द्या पंढरपूरला गेला अंगपूर असल्यावर करा काय तर बाई पूजाचं ताट हातात घ्या तिथं तांब्या असतो आकाराने गोल रंगाने लाल चला म्हटले गेले बाई लाल लाल चमक दुसरं काय बोलले हो तुम्ही आडवी तर पडित मग आडवी तर पडत मग याचा अर्थ असं बाई वाईट वाटू देऊ नका आपण मंदिरात गेल्यानंतर नामन दर्शन घेतो का आपण मंदिरात जातो का नाही पण मंदिरात गेल्यानंतर आपण देवाला नमस्कार करतो त्याला म्हटलं गेले अडवीत पडवीत ते तर समजला पण तुम्ही शेवटले किती अवघड बोलले हो तुम्ही काय बोललो उचली तर टांगमात ढकली तर लिंगम हे काय आला चौकशी करणं पाहिजे ना भाऊ ते सांगितलं हे काय बाई मंदिरात जाताना पहिले काय लागतात पहिले पायऱ्या लागतात पायऱ्या लागल्या तरी नंतर काय लागतो वटा नंतर कमानी दरवाजा काय असतं गजघाटामध्ये काय असतं लोखंडाचा लोलो एखादा अचल भक्त पूजा करायला असला बाई त्याला तन्मनापासून देवाची पूजा करायची असली तो काय करतो एक टांग असा उचलतो एक खाटच्या लोटकाला लावतो त्याला
रे बाई उठलीचे टांग मग ढकले ते लिंग मग अशी बोलली ना वा 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 किती हुशार हो तुम्ही, किती ज्ञान आहे तुम्हाला. एवढं ज्ञान तुम्हाला कोणी शिकवलं? येन माहिती शिकवली म्हणजे मला अशी रिकामी होती का? कीर्तनकार नाही बरबाद भेडीकार रात्री ती 4 वाजले. काय ठोके रे? हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. अरे राम. उठल देवाची पालखी उठल उठल पालखी उठाला अरे हाच म्हणे बरबाडी तुम्ही परमेश्वराची भक्ती करा बाई. असं आहे का? बरं चालेल.